अर्धा तास लागायचा रोडला. तर मुलाची डेड बॉडी मिळाली त्याला. मामा कंपनीचे लोक साहेब. आणि सदर आरोपी त्याच्या बँकेतलाच कामगार आहे. ते बँकेचं काही प्रकरण यानं केलं होतं, ते काहीतरी प्रकरणावरून त्याचे काहीतरी वाद झाले होते. त्या दिवशी तो घरातून बाहेर पडला होता निलेश. त्या दिवशी काय नेमकं घडलं होतं? त्या दिवशी कशासाठी गेला होता बाहेर? बँकेतच कामासाठी गेला होता. संध्याकाळी बँकेतच कामाला होता तो. बँकेतच गेला. किती वाजता गेला होता? सकाळी 8-9 वाजता गेला तो. तुमचं शेवटचं बोलणं झालं होतं का फोनवर काही? शेवटचं रात्री 6:30 वाजून 10 मिनिटांनी झालं होतं. काय म्हटलं होतं? त्यानं म्हटलं होतं का रे बेटा दुपारचा डबा खाल्लं का? मग म्हटलं केव्हा येशील? अर्धा तासात निघतो म्हणे, पण मला टाइम लागेल म्हणे. कामावर होता का तो? बोलला का? त्याच्यानंतर आला नाही आलाच नाही. काय मागण्याच नाही का तुमच्या? जे बी कोणी असेल मारे कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा अशी शासनाला मागणी आहे. ही विनंती. काय सांगणार की तुम्ही या प्रकरणात पोलिसांची देखील भेट घेतली? नेमकी घटना कशी घडलेली आहे? नेमका गुन्हा काय दाखल झालेला आहे? नेमका आता पुढचा तपास कशा पद्धतीने व्हावा अशी तुमची मागणी आहे? 4 दिवसापूर्वी आमचा कॉलनीतला निलेश कासार हा रात्री घरी आला नाही. त्याच्यामुळे मग त्याच्या वडिलांशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की रात्री बोलणं झालं होतं, मी उशिराने गेला असं त्यांनी सांगितलं होतं. पण रात्रभरातून तो आलाच नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्याची शोधाशोध चालू केली. MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला मिसिंगचा. आमचे जालम राजपूत आणि आत्माराम शिवते सोबत होते आमचे कार्यकर्ते. त्यांनी जवळपास MIDC पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत, आव्हाडसाहेब, काळेसाहेब असतील, वाघसाहेब असतील, त्यांनी 3 दिवस रात्रंदिवस करून त्याचा गुन्ह्याचा शोध लावला. आणि आरोपी त्यांनी सुरत येथून आणून सकाळी त्याचा मृतदेह पण निष्पन्न केलेला आहे. आणि आरोपींना त्यांनी अटक पण केलेली, दोघं आरोपींना. त्याच्याच सहकर्मचारी दोघं आहेत आणि त्यांच्या काहीतरी किरकोळ वादातून हा प्रकार घडलेला आहे असं आतापर्यंतचं निष्पन्न झालेलं आहे. आता आमचे लोकप्रिय राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार आमचे कार्यकर्ते आणि अधिकारी 4 दिवसापासून सतत प्रयत्न करत होते. आणि त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी करणार आहे की हा गुन्हा फास्ट ट्रॅकला लावून लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करणार आहे. मंत्री महोदयांच्या मार्फत CM साहेबांकडे आम्ही मागणी करणार. काय सांगणार नेमकी काय घटना घडलेली आहे?
आतापर्यंतचा नेमकं गुन्हा काय दाखल झालेला आहे, नेमकी काय मागणी असणार आहे? सो निलेश राजेंद्र कासार हा L&T फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता आणि म्हणजे सोमवारी रात्रीच त्याचा फोन स्विच ऑफ झाला होता. तर 4 दिवसापासून तो मिसिंग होता आणि आज रोजी आम्हाला त्याचा मृत्यू झाला असं कळालेलं आहे. आणि 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. तर आम्हाला आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की जे कोणी आरोपी आरोपी असणार आहे त्यांची सखोल चौकशी होऊन कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हेच आमचं मागणं आहे. कशामुळे झालंय काही समजलंय का तुम्हाला? कोणी मारलंय काय अजून तर काही कारण अजून डिटेल माहिती मिळाली नाही, पण ते इनिशियल इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जुन्या वादातून ही घटना घडलेली आहे. तुमचं नाव काम करणार मी प्रकाश रामचंद्र कासा, तरुणाची कोण आहे? मी त्याचा पाहुणा आहे.